बल्ली शेठ किती वाजलेत? 7:06. आम्ही आलो इथं छकडा घेऊन आणि यांचं चाललंय शेडचं काम. आता गाला याला पाडा ते नाही ते म्हटले सकाळी देतो 12 वाजेपर्यंत छकडा. मग आता उद्या इकडे येणार, उद्या हां इकडे येणारच आम्ही करवडीला बाजाला घेऊन फेऱ्याला. म्हटलं ह्या छकड्यापर्यंत बाजाचा फेरा काढायचा तर काय नाही जोडायचं. ते म्हणजे 12-1 वाजेपर्यंत छकडा तयार करून ठेवतो. तर त्यांचं दुकानाचं काम चालू आहे. आपण आलेलो आहे ओबलेवाडीत. ती आपली दन्नू मोड हाफ झालेला आहे अशा तऱ्हेने. चला उद्या 12-1 वाजता छकडा मिळेल आपल्याला. आता टायर पण चेक करा सांगतो. बरं झालं ध्यानात आलं. टायर आपलं हे चाक आणि ऑइल. हां तर सगळी बाहेर काढली ती. आता आम्ही निघालो आहे टू कराडला. कारण की निघालो आपण बोकडं बघायला. कराडचा आज असतो बाजार. आज आहे गुरुवार. सकाळी लवकर तिथं जायला लागते 9च्या आत. कारण की छोटी छोटी बोकडं घ्यायची आहेत 3-4 म्हणजे सुरुवात करायची. तिथं कुठंतरी असं शेड मारायचं मस्तपैकी त्यांच्यासाठी. बघा आता निघालो आहे. आता हे सगळं आवरायचं आहे. मागे यायचं आहे मला. नाही तर श्रीशेची आई येतो म्हटल्या तुम्ही फक्त बैल बाहेर बांधून जावा. कारण की ती पाठीमागे लागली काहीतरी चालू करा. म्हणजे हे आपण बोकडी घेऊया छोटी छोटी त्याच्यापासून सुरुवात करूया हळूहळू. ओके म्हटलं. आता निघालो आहे कराडला. मग ती म्हटली आले आवडतो माझं. केवढा मोठा बाजार भरला आहे. केवढा मोठा बाजार आहे. नुसता शेळ्या तिकडं बैल हा नाही. बैल गाया म्हशी बैल भाजी इकडे बैलाच माझा बैल बघून का तेरडाचं बघा आधी मेन कामाला आलो ती. हा पसंत पडले ते आम्ही आलेलो आहे बोकडं बघायला. आता बोकडाचा बिझनेस चालू करायचा. मेंढ आहेत ही बैलाचा बाजार. मेंढ आहे तिकडं मेंढ तिकडं बैलाचा बाजार. त्या अवताची बैल आहेत ना सगळी. पळाव पण असतील. पळाव कुठली आली ती तर टाईमपासच नको म्हणते बोकडाची किंमत 11,000 रुपये. 11 सांगितल्या. का ते 10 दिले 3 पैसे मोजायला लागले बघा. तो त्या मावशीने घेतले. जाऊ हे ओम बघ काय म्हणते जावा की ऐकाय जावा की बघा 30 ला दिले. जावा एक पैसे बघा जावा ओ मावशी कशी घेतले 3 हो किती घेतली 10,000 तिने तर किती 30,000 झाले का नाही सांगा त्यांना. किती घ्यायचे? 2 कुठे घेत आहे आम्हाला काय झालं रे 2 घेणार आहे. पुन्हा माझा बघ मग आपण 10,000 रुपयाला 30,000 रुपये बोकडा. तर आम्ही जवळजवळ 1.5 तास झालं फिरतो इथं. कलम असला दर बोकडं घावणं झाली ते सगळ्या पाटा जायचं. बोकडं आहे ते बऱ्यापैकी खरं दर एवढं बोकाड 10,000 12,000 15,000 शिवाय बोलणं झाले. आणि आम्ही म्हटलं 20,000 4 घेऊन जायचे. त्या गावात लय दर आहे. लय भयानक दर आहे.
आता बघा आणि बागायचं चालू आहे ती. आता आप्पा मग तिथे एवढी घ्यायची बारकी एवढी 4-5 हजारापर्यंत. आणि ते त्यांचं पण दर काय बारकाय देऊया. हॉटेलवाल्याने बोकडं सपवली. आता हे बोकडा ह्याची किंमत 14 का 16 हजार रुपये सांगितलं काही. काय आता बोलायचं, बेकार दर आहे बेकार. आणि मटण कसं किलो आहे आता? 780. 800 झालंच. चला आता बोकडं बघायचे ते अजून. तर आता म्हटलं काय बोकडांचं आजचं झालं की असेल, कारण का आपल्या बजेटमध्ये बसना. तर म्हटलं जाता जाता आपलं नंदी बघून जाऊया. गावताची या नाही सगळी. अरे बैल बघा कसला आहे. पळावा आहे आप्पा का नाही? हा पळावं झाली. हा हा गोल बघा केवढा आहे बघा, एवढा मोठा आहे बघा. खांडा आहे बघा. हे बघा गुलाल लावलं गेल्यावर. आहे ना खांडा गुलाल लावला. आदत आहे, आदतच असेल बहुतेक है ना. इकडं पण एक खोंड आहे बघा. बैल बघा कसं देखना दिसते. इकडं मस्त्रांचा बाजार आहे ना पलीकडे. गाया म्हशी चला कुठला. तर आलो योगा योगानं बैल बाजारात. तर भाकराला आणि रायफलला मुरकी घेतल्या. लागली तर म्हटलं येसन पण घ्यावावी. आता येसने बघायला लागलो. येसन ब्लॅक कलरची घ्यावावी. 2 येसन. दोघांनी 2 येसन लागणार. चला बल्ली शेट. तर रायफलला आणि भादराला येसन टाकायचे. येसन आणलं बघा 4 नंबर. चला येसन घेतो टाकून. दाबण आणले. हा काय पाणी मारणार आधी घरघरीत खाली. पण त्याच मापाचं ना काय बरोबर. मोठं पाहिजे ना दाबान. त्याला धुवून देतो की मी घासून लगेच. होय हो तसंच करायचं. होय दाबान बारक काही की मग तेच की मोठं पाहिजे ना. होल परत आपोआप मोठं होतं काय. तुळशीचा पानाला आवाज आहे इसने. सुट्टी असली तर पाला लावते याला काय. म्हणजे आपलं काय इन्फेक्शन वगैरे होत नाही.
आणू काय बाहेर आधी कुठला आण्या इधर आण्या बदरा या बाळवा माझं नाव कारण की सगळा खेळ ह्या इसनी वाचतो आत्ता टोचायचा एसन जशी एसन टोचला त्या आयुष्यभर राहतो बरोबर टोचली पाहिजे एसन नाका मारते नका दे बादरा बादरा झाले मुरकी घालू दे की नवरा नाटवायचा आहे मुरकी आणल्या दाव आणली तर त्याला आता पिकअपला घेऊ नको इथं पडली हा हा बरोबर असं बसली म्हणजे नाक बरोबर टोचली टोचले म्हणजे आयुष्य गेले का अहो त्या पण टोचून चालतं रागाचा एक ठेम आलेला रक्ताचा कुठं पण टोचून चालतं म्हणून म्हटलं तुमच्याकडंच घ्यायचं टोचून ती कापायला लागणार असं काय म्हणा 2 दिवस झालं पाठ धरल्या नेऊन टाकायचं झाले नाही मग चल घेऊन जावं काढू काही दहा लागले बदर शेट काय म्हणणार नाकात घातली माझ्या नसतं ते मागाय मग एक तर सोडली खालची लय कठीण असते एक नंबरची कांदा पण टाका लागला साहेबासनी कसं आहे कंडा आणलाय मुरकी आणल्या दाव आणली मैदान करायचं आहे नाही सुटत ही मुरकी असते ना याची गाठ सुटत नाही कापायचं एक शिंगल एक घाण होणार आहे ह्याची मात्र होईल रे होय कापा कापा त्याची पण कापायची लागणार आहे त्या पेंटीची ते संदर नाता तर नाहीच आत कुठे ते हातगावर मान मूर्ती का असून सोडी विशेष गोल झाला साहेब उचलून आपटलं खाली दाबानं नाकात घालता रक्त नाही आलं तर पडल्यावर रागात आलं खाली आता दोन्हीची मुरक्या नाही पाहिजे म्हणलं चार चांगली दिसली नाही चांगली. दिसत चांगली. असं केलं बघ काय म्हणते याला चिलबिला चिलिबीला आपण तुझ्याबद्दल दिलं नको त्याला आलेलं पण येसन टोचा लागणार आणलेलं नाही हाही एक येसन नको तिला आत्ता मुरकी आहे चिलबिला चाललेला आहे पागळायचा तर नाटा भाऊ तिथं गेले तू वैरण काढायला त्याच्यासाठी आणि हळूच एक वजा आणणार आहे मी गपचूप हळूच हा तर गपचूप निघाली नाता पाटीलचं एक वजा आणायला काय तर काचुलीची ठेवली त्यानं पेंड्या आणि ह्या सरीत आहे हळूच जातो आणि मी बसले असा निघालो रागत हळू हळू हळू
माकडानं बघितलं नेणार होतो आ हळूच पेटी चोरायची होती बाबाने बघितले तेव्हा तो कुत्रा आहे म्हणून टेकूळ घालणार होतो त्याला वाटलं कुत्रा आहे नाही त्याला ओळखलं बरोबर असा बावरत बसला या पेंड्याच्याकडे बघत बसलाय ए रायफल तुला रायफल शेटला आणला तर टोचायला ही काढू काय साईडला दाव घे इथं जरास कुठलं दाव येत ना घे हे बीत वर तिकडे ताव ते ती घे की गरवडू झाले झाले पिंट्या मकाच भादराच घुमत गेला फडक एमपी ती फडका ना फडक आणा आणा लवकर आणा हवा आणायला लागले घेतलं त्याला मागे दाबली सरे ओके नाही आलं रक्त नत करते काय हा सोड सोड बरोबर सोड दिलं लय भारी असते दिसते याला बाजारापेक्षा याला भारी दिसते बाजारात त्या मुरकीमुळे लोक बाजारला बघते त्याला तीच टाकतो पहिली होती ती ठेवतो हिला लालीला बरं ते डब्बी मला कंडान कंडान की डब्बी मधलं हे ना आता खाते का बघ लगा येसन टाकली या बघ खाते का किती वेळात काढली तेवढी नवीन त्यामुळे खाणार नाही हेच पिंडी चोरा गेलो मागाशी बाबा तिथनं बावारलाय वैरण काढायला थांबला जागा असा बघत होता होय होय तर का त्यांचा आहे घालायचा आहे हो आपलं त्याला कुछ नाही येसन टाकलं कसलं दिसते वा चकून सकाळी वैर जमती तेवढी आता थंडीला करणार बाजाराची मुरकी बदलतो हा पागा उतरायची म्हटलाय त्याला ती लय भारी येसन ना आपल्याला आत्तापर्यंत का नाही सगळ्यात भारी येसन आवडली त्याला टोचलेली परफेक्टच बसली परफेक्ट त्याला जखम होणार नाही रक्त नाही आणि आलं रक्त येणार नाही आणि बैल असं असं वाईज वडीस तर बैल उभा राहतो काय ते तिकडच आहे असं दे तू त्याच्या गाठी बघा असं लिहित
त्याला नाही त्याला मैदानातच ही 10वी 9वीनच आहे ती. होय पेंट्या पेंट्या रायफल इकडं जागा आहे तुझी ऐ जागा पण कळ नाही तुला. चल त्याची मोरकी तेवढी बघा मोरकी चांगली दिसते ना पत्राला घे. तुमची कुठली आणली ती भाजी एकच आणणार हो का घेतलाय का सुलतान हो आपलाच की मग जोडीदारात देऊ आपलाच. नवीन खरेदी केली काय तुम्ही नाही दुसरा घेऊन गट पास केला हा. तर सुलतान आता 50 मध्ये गट पास झालेला आहे आणि त्याच्याबरोबर हे नंद्या कुठल्या गावचा आहे चिकोड्याचं नंद्या नाव काय सुंदर. तर दुसरा ह्यो आणि ह्यो ओपन मध्ये पहिल्यांदाच पळाला सुलतान आणि गट पास केला आणि ह्या बाबानं पण साथ दिली बरं का. आणि गट पास झाला आणि सेमी क्रमांक 1 मध्येच निघाली गाडी आणि त्या सेमी क्रमांक माझ्या आवडता नंदी आहे त्याचं जीव एक रूप आहे आणि ह्यो पण नंदी ऐकते ह्यो पण नंदी विषय हार्ड सुंदर दुसरा आहे बरं का ह्यो अजून. नाही बार काय ती काय बार काय चटणी भाकरीचा पेलवान हो चटणी बी नाही नाही लगा त्याला मांडलं म्हणजे ते ऐकते का ऐकते माझं